क्रिकेट मधलं जुनून खूप मनामध्ये क्रिकेट आहे. प्रत्येक लहान लहान खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी नक्की चांगले सपोर्ट करतात. अजय दीक्षित यांचं सुद्धा आगमन झालंय. तर यज्ञजी पाटील खूप खूप धन्यवाद, आपण इकडे आला आणि आपली उपस्थिती नोंदवली. यज्ञजी पाटील खूप खूप धन्यवाद. दोन सलाम बॅटर, एका बाजूला आशिष तर एका बाजूला कुशल. पहिला गोलंदाज क्वालिफायर सामन्यामध्ये यतीन पाटील सजवतो मॅन फ्रॉम डावली. पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न होता, बॅटची इनसाइड एज रुबी कट लागली गेली, चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. यतीन पाटील यांची गोष्ट केल्यानंतर हा मिस्ट्री गोलंदाज आहे. मोठमोठ्या फलंदाजांनी नाचवलं तो पाहायला भेटतं. गोलंदाज झाला मॅन फ्रॉम डावली यतीन पाटील. ब्रेक चेंडू बॅक फुट खेळायचा प्रयत्न होता, परंतु चिरायू चुकी करतो आणि 22 लेग बायच्या मध्ये पंच की दर्शवतायत. एक धाव धावफलकाकडे पुढे सहसा 2 धावा धावफलकावर. 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. येणारे अजूनही पाहिले गेलं तर तब्बल 22 चेंडूचा खेळ बाकी असेल. हा सामना जो संघ विजय होईल ना, शेवटच्या अंतिम दिवसामध्ये संघर्ष मुरबे या संघासमोर खेळला जाईल. हा माफ करा, 1945 संघासमोर खेळला जाईल, कारण की पुढचा जो संघ क्वालिफाय झालाय बेलवाडी संघ तो संघर्ष मुरबे संघासमोर खेळले. हा सातवा संघ असेल. टॅप केला गेलाय डाऊन द ग्राउंड. यावेळी चेंडू निघून जातोय. युनायटेड प्रॉपर्टीच्या सन्मानासाठी येतोय महाकाळ चौकार. धावसंख्या 4 ने सचावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 अंकावर. माफ करा 7 अंकावर. एक चेंडू वाईट आहे, एक चौकार, 2 सिंगल धावा, अशा प्रकारे 3 चेंडू 7 धावा धावफलकावर. नक्कीच एक धावा. नक्कीच यज्ञजी पाटील सरासरी ताळ्या वाजल्या पाहिजेत. येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी सेकंड प्राइज असेल ना, यज्ञजी पाटील यांच्याकडे दिला गेला. यज्ञेश पाटील साहेबांसाठी ताळ्याचा गजर पाहिजे. 1:08 ही घोषणा त्यांनी केली आहे. बघा आपण पाहतोय 1 वर्ष पहिले बुकिंग त्यांच्या नावाची केली गेली सेकंड प्राइजची. खूप खूप धन्यवाद यज्ञजी पाटील साहेब, आपण इकडे आला, बहुमूल्य वेळ काढला आणि आम्हाला नक्कीच सहकार्य केला येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी. खूप खूप धन्यवाद. आपण असंच खूप पुढे जावं ही आईच्या नक्कीच प्रार्थना असेल. आपण पाहतो रेन अँड स्वीट कार त्यांच्या माध्यमातून आणली गेली नवीन कार मर्सिडीज, यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. वनमेनच्या पंचले आमच्याकडून सुद्धा. आणि हा निर्धार चेंडू आहे. षटक क्रमांक पाहायला भेटतो आपल्याला. पहिला संपुष्टात आला, धावांची गोष्ट केली, 1 चौकार, 1 वाईट आणि 1 लेग बाईस, 3 सिंगलच्या माध्यमातून धावा जमा केल्या गेल्या 9. येणारे अजून 3 षटकांचा खेळ वाकेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेचा रेस्ट टू मनी प्रेझेन्स वनमेनशिप पंचाळी आयोजित महाकाळ चषक 2023 पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहतो स्पर्धा. काही उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच MB मा भवानी क्रीड यांच्याकडून आम्हाला प्रत्येक क्वार्टर फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मग आम्हाला प्रोव्हाइड केले गेले, स्पॉन्सर केले, त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करूया. कारण की आमच्याबरोबर जोडले गेले ऑनलाईन स्कोर धीरजजी गुप्ता त्यांच्या शॉपमधून ते मग्स आहेत. तसंच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज सुद्धा आपण देणार आहोत मग त्यांच्या माध्यमातून. चिरायू खरंच गोल मागो सज्ज होईल. हा सुरेख चेंडू आहे. चिरायू यांनी जेव्हा नवलीमध्ये डेब्यू केल्यानंतर अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं होतं आणि खास करून पहिल्या 6 ते 7 सामन्यामध्ये ना, त्यामध्ये नक्कीच जबीर खान सारख्या फलंदाजांनी जास्त बाद केला होता. हा खेळाडू तो पाहायला भेटतो गोलंदाज चिरायू खरत. पहिला चेंडू निधाव टाकला गेला कुशल मोरे यांच्या माधला विरुद्धामध्ये. शॉर्ट चेंडू होता, ऑन साइड खेळायचा प्रयत्न, चेंडू पाहायला ब्रश करतो पंचायत दर्शवतील समीर खान. लेग बाईटचा कॉल, धावसंख्या पुढे सोसावेल, डबल फिगर मध्ये धावसंख्या कन्वर्ट होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 अंकावर. समीर खानांची सुरेख मित्र पाहायला भेटतात जवळचे अजय दीक्षित सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाच्या बाहेर पाहतोय. ग्रेटिफाईड प्रो ट्रेडर्सच्या बॅनर खाली वेलकम अजय. लावणी अपील, उत्साह जास्त, विश्वास कमी, सगळ्यांचे हातावर झालेत. परंतु हा चेंडू निर्धाव आहे. पंच दर्शवतात 3 ऑफिशियल पंच, प्रदीप विश्वकर्मा, समीर खान आणि चिराग तरे. त्यावेळेस फ्लिक केले गेले आणि पाहिलं गेलं तर एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे अपील केली गेली, नॉट आउटचा कॉल. मी विनंती करून उंबाट संघाचे वैभव कोरे, आपण आयोजकांचा कॉल प्लीज डगआउट मध्ये जाऊन बसायचं आहे. तिकडे चेअर्स उपलब्ध करून द्या. सौरभ प्लीज चेअर्स नाही, बाजूला चेअर्स घेऊन बसते, त्यांना सांगायचं आहे. पण तू प्रतीक चला चेअर्स द्या. चेअर्स नाही तिकडे 3-4 चेअर्स द्या आयोजक प्लीज. आणि यावेळेस पंचांचे दोन्ही हा समांतर धाबा येतील. अवांतर धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या 12 धाबा, 12 लॉस ऑफ 0 विकेट.
फुलटॉस बॉल फटका जोर एक खराब क्षेत्र शेनानिकेच्या माध्यमातून चेंडू निघून जातोय. येतोय महाकाळ चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्वीट 16. 16 धावा. 16 धावा धावफलकावर. चेंडूची गोष्ट केली तर 5 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर लेग बाईचा एक धाव, तिसऱ्या चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर एक धाव, नंतर एक व्हाईट बॉल आणि एक चौकार. अशा प्रकारे धावा जमा केल्या आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 7. 16 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो यावेळेस पाहिला कौशिक घरात पायाने चेंडू उडवतोय. 3 धावा नक्की सेफ केल्या गेल्या. षटक क्रमांक पाहायला भेटतो आपल्याला. दुसरा संपतोय 8.50च्या सरासरीने 17 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. बघा 12 चेंडूमध्ये किती धावा जाणार असतील. या स्पर्धेमध्ये हाय स्कोर 62 ज्या संघाने लगावला. बॅक टू बॅक 2 सामने नक्कीच ज्याने विजय केला तो संघ फलंदाजी करतोय. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कुशल तर एका बाजूला आशिष. आशिषांची गोष्ट केली तर नक्कीच 6 चेंडू आणि 7 धावा खेळतात. 6 चेंडू 6 वर खेळतात कुशल. दोन्ही फलंदाजी बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस हर्षल घरत लेफ्ट आर्म गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेट येईल तो. हर्षू म्हणजे हर्षल घरत पाहायला भेटतो. मॅन फ्रॉम नवली कष्टपैलू खेळाडू सलामी बॅटर आहे परंतु तिसऱ्या गोलंदाजी रूपामध्ये यूज केला जातोय नवली संघाकडून. खराब चेंडू फटका सुरेख आहे. कार्पेटला नक्कीच आग लावणार हा चौकार कुशलच्या बॅटमधून आहे. संघनायक यावेळेस जिम्मेदारी घेतोय आणि फटकेबाजी करतोय. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून. 7 चेंडू 10 धावावर खेळची खेळी साकारतोय. धावसंख्येची गोष्ट धावसंख्येला पोहोचतो 22. 22 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपला गेला. या षटकामध्ये एकही चेंडू टाकला नाहीये आणि धावा खर्च केला गेला 5. परत एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये कुशल मैदानाच्या बाहेर. बॉक्स विकेटच्या मध्ये गडी बाद झालाय. कुशल बॅक टू द आउट. डीजे सांगता है कि मेरा बैटरी डाउन हो गया है. डीजे वाला ही सांगता है कि मेरा हाथ भी दुख रहा है. तो रोहन भाई को बोलो डीजे वाजवाए. नको नको सांगता है ना वो. जयेश आज आया नहीं. जगदीश भाई माची डांसर. सर इनिंग के बाद जरूर बैट से हवा करना समीर. समीर बैट से हवा करना. बैट से हवा कर. हौश कर हवा. तर बघूया आपण. एक चेंडू धावसंख्या आहे ती 22. एक गडीच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश मोरे. फुलटॉस बॉल टॅपचा फटका निघून जातो सरळ सीमारेषा पार. येतोय महाकाळ चौकार. धावा आहेत त्या 26 धावा. पहला बॉल 9 था ना भाई. 9 पे चौका आया था. बोल रहा हूँ ध्यान किधर तेरा. अगली का फोन नहीं आया लगता तेरे को. अरे नहीं बोलो नहीं आया फोन तेरे को अगली का. 26 धावा धावफलकावर. भावेशच्या बॅटमधून चौकार आलाय. आल्याला चौकाने स्वागत केलं. सांगतो स्वैग से करेंगे आपका स्वागत. चौके से किया गया इस वक्त स्वागत. देखा जाए आने वाली गेंदों की बात कीजिए. 11 गेंदों का खेल बाकी होगा. रन लग चुके स्कोर कार्ड पर 26. ओहो ये बढ़िया गेंद है. ये खूबसूरत गेंद है. डांस करते रह गए. पॉपिंग क्रीज के बाहर निकल चुके थे. यहाँ पर नजरें नहीं थी. कहते हैं ना हाईवे पर हम चलते तो वहां पर एक पार्टी लगी होती है. नजर हटी दुर्घटना घटी. यहाँ पर वही देखने को मिला. नजर हटी और दुर्घटना घटी. बल्लेबाज भावेश मोरे मैदान के बाहर. पहली गेंद 2 आई थी उस पर चौका लगा. दूसरी गेंद पर विकेट चटकाया था. उसके बाद एक चौका लगा. उसके बाद विकेट चटकाया. तो यहां पर बेहतरीन काम किया चिरायू ने विकेट से पीछे. दूसरा विकेट यहां पर बैक टू डग आउट. नए बल्लेबाज प्रसाद ठाकुर मैदान के अंदर. ओहो यह खराब गेंद है. ये लेग स्टिक छोड़कर जाएगी. हम पार दर्शाएंगे इस वक्त व्हाइट बॉल. स्कोर कार्ड की बात की जाए स्कोर कार्ड जहां पर 27 अंकों पर. हल्के बल्ले से खेलना चाहते थे. ये बढ़िया गेंदबाजी है. यहां पर चकाया जा रहा स्लो वन डिलीवरी. बल्लेबाज को सरप्राइज किया गया. बिंदी गेंद आई है. रन लग चुके स्कोर कार्ड 27. ओवर नंबर की बात की जाए इस वक्त तीसरी ओवर चल रही है. गेंदों की बात की जाए गेंदें हो चुकी हैं 4 गेंदें अभी तक डाली जा चुकी हैं. यहां पर बेहतरीन शॉट. वहां पर खिलाड़ी की बात की जाए यतीन पाटिल नजर आएंगे. बेहतरीन फील्डिंग कर रहे अपनी टीम के लिए. रोने की बात की रन लग चुके स्कोर कार्ड पर 28-28. आखिरी गेंद का खेल बाकी होगा. अभी तक बात की जाए
17 गेंदों का खेल समाप्त हुआ है, 28 लगे हैं स्कोर कार्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। आने वाली 7 गेंदों का खेल बाकी है मैदान के अंदर। ये खराब गेंद, ये खराब गेंद है, अंपायर ने नो बॉल यहां पर दर्शाया, उसका फायदा नहीं उठा क्योंकि ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी। स्कोर कार्ड 1 से तब्दीली होती है, स्कोर कार्ड जब बचा 29 29 अंकों पर। यहां पर बढ़िया शॉट, मगर ये बिंदी गेंद आती, 20 ओवर में बात की जाए ना 4 बिंदी गेंदें डाली गई हैं, 2 गेंदों पर विकेट आए हैं, 2 गेंदों पर कोई रन नहीं। इस वक्त इस तरह से इस ओवर में रन खर्च कर चुके हैं, अभी तक 12 रन खर्च किए हैं गेंदबाज ने। और बात की जाए 3 ओवर के समाप्ति के बाद 29 आने वाली 6 गेंदों का खेल बाकी होगा मैदान के अंदर। क्वालिफायर मैच है, जो टीम इस मैच को जीतेगी सुपर 8 में कल खेलती हुई नजर आएगी वन मैन शो पंचाली के खिलाफ। 7वीं टीम होगी एक गांव एक ओपन पैनल से। गेंदबाज की बात की जाए इस वक्त अनिकेत को इंट्रोड्यूस किया जा रहा है, अनिकेत को यहां पर इंट्रोड्यूस किया गया गेंदबाजी के लिए। अनिकेत है ना, अनिकेत है ना बॉलर। तो 6 गेंदे, आखिरी 3 रन 6 गेंदे, ये लिखेंगे कहानी नेक्स्ट इनिंग में कितने रनों का लक्ष्य होगा, जो सुनेंगे हम दीपक सर की जुबानी। इस वक्त पहली गेंद बिंदी आती हुई, खूबसूरत गेंद है और तुमके बाहर सफल होकर खेलना था, रूम बनाकर खेलना चाहते मगर इसका फायदा नहीं उठा पाए। बिंदी गेंद आई है, पिछली 2 गेंदें बिंदी आती हुई। इस वक्त टैप किया गया, मिस टाइम खिलाड़ी वहां पर मौजूद, मगर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होती फरार, रन मिलेंगे 4। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड यहां पहुंचा इस वक्त 33 अंकों पर। ये 4 गेंदें हैं, आशीष नॉन स्ट्राइक पर हैं, प्रसाद के बल्ले से एक चौका जरूर आया है। आशीष की बात की जाए, अभी तक बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं मिस्टर आशीष। 8 गेंदें 7 पर हैं, यहां पर गिल्लियां बिखेर दी, चौके का जवाब विकेट से दिया गया। गेंदबाज की बात की जाए अनिकेत द्वारा, अनिकेत बेहतरीन हरफरमौला खिलाड़ी हैं, लेफ्ट हैंड बल्लेबाजी करते मगर राइट हैंड गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं इस वक्त। वैभव आए हैं, वैभव के बाद भी क्षमता है, वो काबिलियत है, बड़े शॉट्स खेल सकते हैं। गेंदों की बात की जाए, गेंदें हो चुकी हैं 3, हम देख सकते हैं स्कोर कार्ड 33 पर 3 ओवर 3 गेंद का खेल समाप्त होता हुआ। क्या बढ़िया स्कोर कार्ड देखने को मिलता, 33 for 3 ओवर एंड 3 बॉल्स, इस तरह का स्कोर कार्ड देखने को मिलता हुआ 3-3-3। देखेंगे इस वक्त ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 3 खिलाड़ी को सजाया गया वैभव के लिए। ब्रेक गेंद है, ये बिंदी की गई, देख सकते हैं इस वक्त यहां पर सेक्रीफाइस किया इस वक्त विकेट वैभव ने, और 0 का चश्मा पहनकर मैदान के बाहर आखिरी 2 गेंदों खेलने के लिए आशीष होंगे। आशीष ने अपने आप पर विश्वास जताया है, खुद के पास स्ट्राइक रखी है, ये 2 गेंदों में अगर 2 बड़े शॉट्स आते हैं ना तो 40+ का स्कोर देखने को मिलेगा स्कोर कार्ड पर। मनीष आए हैं, मनीष को यहां पर क्या करना है, नॉन स्ट्राइक पर खड़ा रहना है। आशीष 2 गेंदें खेलेंगे, इस तरह का मन बनाया है क्योंकि अभी तक अक्षय को रोका गया है, निखिल को रोका गया क्योंकि उनके पास भी क्षमता है, मगर मनीष को भेजा गया इस वक्त नॉन स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए। न्यू बैटर जिन्होंने बढ़िया गेंदबाजी की अभी तक हर एक टूर्नामेंट में। बढ़िया शॉट इस वक्त फ्लिक किया गया, पहला तेजी पर किया, तो यहाँ पर थोड़ा सा पंप बॉल में देख सकते हैं इस वक्त थ्रो किया गया, और यहाँ पर मैंने कहा ना कि यहाँ पर मनीष का एक अलग काम है, स्ट्राइक लेना चाहेंगे 1 रन के साथ। तो 34 रनर के रूप में मनीष मैदान के बाहर, डायमंड का शिकार शुभम आहे इस वक्त नॉन स्ट्राइक गेंद पर। आखिरी गेंद 34, यहां से एक बड़ा शॉट की दरकार होगी उन बात टीम के लिए। बैटल बढ़िया होगा क्योंकि गेंदबाजी भी बढ़िया है उन बात टीम के पास, शॉट बढ़िया, और यहां पर बढ़िया फील्डिंग, उड़ता हुआ यतीन देखने को मिला हुआ, उड़ता हुआ यतीन नजर आया, 3 रन अपनी टीम के लिए बचाए। इस ओवर बात की जाए ना, मात्र रन खर्च किए 5, क्या बेहतरीन गेंदबाजी की है मिस्टर अनिकेत ने। 34 लगे हैं स्कोर, 35 लगे स्कोर कार्ड पर, 6 रन खर्च किए हैं। 36 रन का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए, प्रति ओवर 9 के औसत रन बनाने इस मैच को जीतने के लिए। तो जरूर हम यहां से विदाई लेना चाहेंगे, जैसे नेक्स्ट इनिंग शुरुआत होगी हमारे साथ जुड़ेंगे एक बेहतरीन कमेंटेटर मिस्टर दीपक संकेत सर, जिनके पास अनुभव है हर एक पालघर जिला या पालघर जिले के बाहर के खिलाड़ियों की कुंडली इनके पास है। कौन सा खिलाड़ी कब से क्रिकेट का खेलना शुरू किया, कब तक खेला, वो अभी तक इनके पास वो रिकॉर्ड है इनके पास। दीपक सर इस वक्त माइक्रोफोन पाएंगे, वेलकम दीपक सर। आज के दिन आप हमारे तक पहुंचे, हम तहे दिल से आपका धन्यवाद करना चाहेंगे। आखिरी जो 4 ओवर की कहानी हम सुनेंगे दीपक संकेत की जुबानी। मोबाईल लॅपटॉप
चला बॉल द्यायचा असेल तर बॉल हरवला तर जुना बॉल आपल्याकडे नाही आहे. विवेक भोईर आपण बॉल द्या. विकी भोईर संसारामध्ये अहेर खूप तुमच्या घरी आलाय. यस आणि मॅच संपली की तुम्हाला आत्याकडे जायचं आहे, मामाकडे जायचं आहे, मावशीकडे जायचं आहे. हा लग्न आताच झालं म्हणे का? ओके हो वर्धंगी त्याचे आले होते. हा क्लास ऑफ ड्राईव्ह खडखडी चौकार बघायला मिळतोय. पहिला चेंडू 4 धावा. हर्षू एक आपण कोलीगीर सुनलं ऐकलं होतं ना हर्षराच्या हळदीला त्यातला हा हर्षू. पुन्हा क्लास कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. फाटकामध्ये थांबायचं कॉलेजला कसं जायचं हे बाकी तो हर्षूकडून बघायला मिळतं. 2 चेंडूत 2 चौकार पाहायला मिळतात आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 36 धावा. 36 करायच्यात. 8 धावा झाल्यात. हर्षू काय क्लास डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी बघितलाय डावखुरा फलंदाज पोहोचत नवलीकडे. मला वाटतं दिनेश घरनं कोण आला नव्हता. पॅरोसिप इथे डिक्लेअर झोन मध्ये जातो. एकच धावसंख्येतील 9. क्षेत्ररक्षण संघ हे करतो. क्षेत्ररक्षणला टीम आहे ती ऑर्गनाइजची सासरवाडीची टीम आहे. ओके क्षेत्ररक्षणाची जी टीम तुम्हाला बघते ती ऑर्गनाइजच्या सासूरवाडी टीम म्हणजे उनभाटची म्हणजे सगळे मिळून कंपनी आलेत ते. यस अंकुश भोईरची सासूरवाडी आहे. नाही अक्षय भोईरचं अजून काय झालं नाही म्हणे. मैं तो ब्रह्मचारी हूँ अभी तक ना किसी पे काश देखता हूँ तो राम राम श्याम श्याम कहता हूँ. चला कर्ण मात्र चुन्नगर मैदानात थांबायचं आहे. अतिशय मोठी रंगदाडत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. काय क्लास बघायला मिळते. समुद्रामध्ये डॉल्फिन मासा जसा झेप घेतो तसं वैभव साम्राज्य इथे पाहायला मिळते. वैभव कोरे व्हॉट अ मॅन. काय क्लास बघायला मिळते. एखादा आपण लहानपणी लवचुंबक घेऊन खेळतो ना. आणि समीर वैती आणि करण मात्रे. चला समीर पाटील समीर मोरे आणि करण मात्रे ह्यांचं पलायन होते मैदानाच्या बाहेर. इथे बाकी आपण विचार केला पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटक समापनात धावकर संख्या लागली ती 10. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. ग्रुपसाठी आजचा शेवटचा सामना. एका साईडला विचार केला पोहोचत नवली आणि एका साईडला विचार केला जय हनुमान उनभाट. आता बाकी तुम्हाला मनीष नावाचा एक ब्रँड गोलंदाज बघायला मिळतोय ज्याने पदार्पणातच एक मॅडन षटक टाकलं आणि बघता बघता आज गळ्यातल्या लोकांचा ताईत बनलाय. जसा लब्बर कसा लवतो तशा आपण लावून गोलंदाजी टाकणार हा तुम्हाला मनीष नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. हो बघा कशा पद्धती चेंडू पडल्यानंतर सर हा बघ अशा पद्धती लक्ष टाकायला बघते. रात्रीच्या अंधारामध्ये प्रकाश झोतामध्ये हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. महाकाल चषक रिव्ह्यू घेतलाय. हंपा रिव्ह्यू आहे. चला पंचडीशन देतील बघा. झटक्यात त्याने बघितलं कारण आमच्या पंचाकडे शंकराचा 3रा ढोळा जो आहे तो ह्यांच्याकडे आहे. बघा कुठे कधी कोणाला काय दिशेने सांगता येत नाहीये. चला फेर गेन बघायला मिळते. फलका धावसंख्या आहे ती 10. पुन्हा मनीष हो यावेळेला बाकी ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातो. अवांतर धावा अशी धावसंख्या 11 धावा या फलकावर लागल्यात. 36 धावा ह्या विजयासाठी करत बघत आपण सामना बघतोय. जय हनुमान उनभाट विरुद्ध पवनसुत नवली. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या बॅटरीने खेळून काढला. डायरेक्ट हिट पाहायला मिळतो. पाहायच्या दरम्यान नाही. डिक्लेअर झोन मध्ये देखील जातो. 2 धावा या फलकावर लागल्या जातात. धावसंख्या 2 वाढून होते ती
13 धावा. एक मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. आजच्या दिवसातला शेवटचा फायनल, उद्या बाकी ग्रँड फिनाले. उद्या प्रत्येकाच्या घरच्या गाड्या, सगळ्यांचं लक्ष इथे पंचायत बघा. बैकफुट के जाके टैप करना था मगर ये खूब बैट हो गए और अपना काम करके मैदान के बाहर. अति सुरेख गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतो मनीषकडनं. एक दर्जेदार टुर्नामेंट तुम्हाला इथे पाहायला मिळते. रात्रीच्या अंधारामध्ये प्रकाश झोताच्या प्रकाशामध्ये या बाकी सामना तुम्हाला बघायला मिळतोय. नाही, आगमन करायचं काय झालं, 5 संघ त्यांची गारज झाल्यामुळे सर्व बिचारे जाऊन झोपलेत. आणि काही मंडळी आहे, पण पूर्वीचं कसं होतं, तुमचा संघ एकत्र होता त्याच्यामध्ये मजा बघायची. हा, मुन्ना गँग स्टेजवर आहे, पण एक संघ बघता 45 संघ बघायला करायचं आगमन. मग कोण टॅपर कोण रॅपर असे बघायला मिळायचे. एका साईडला जग्गू, एका साईडला विकासला का रे इंडिया, अशा पद्धतीचा तो सामना बघायला मिळायचा. काय प्रेक्षणीय खेळ पाहिला आम्ही त्यांच्याकडनं. पुन्हा मनीष चांगला लेग ब्रेक चेंडू हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. खरोखरच लवचिकता कशी असायला पाहिजे. अकलीपेक्षा बुद्धीवर मात द्यायची, ताकदीपेक्षा शक्ती कमी करायची आणि अक्कल वापरून गोलंदाजी करायची, असा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आता बघा डावखुरा गोलंदाज हर्षल, क्लास 2 पहिल्यात, 2 चेंडू 2 बाउंड्री आपण पाहिल्यात. हो, इथे बाकी टप्पा चुकीचा टाकला. ब्रेक चांगला होतो, पण ब्रेक टाकण्याची पद्धत चुकी होती. चेंडू बाहेर होता. अवांतराची धावसंख्या 1 निवड होती ती 15. पुन्हा बाईच्या रूपात धावसंख्या 1 निवड. 16 धावा फलकावर लागल्या जातात. 13 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. 16 धावा या फलकावर लागल्या जातात. खूप मोठी रंगतदार लढत या मैदानावर आपण बघत आहात. जय हनुमान उनवाडू पवन सुतनवली. इथे बाकी धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते 21 17. 12 चेंडू 19 धावा. मोठी रंगतदार लढत या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एका साईड विचार केला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही बघतात जय हनुमान उनवाड, आणि एका साईडला फलंदाजी करणारा संघ आपण पाहत आहात तो म्हणजे निश्चितच पवन सुतनवली. आता बाकी होतो तो वैभव कोरे. एक अनुभवी गोलंदाज, रॅपिड ऍक्शन, तेज तरार गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो वैभव, आणि समोर फलंदाज आहे तो कौशिक. इथे बाकी झेल टिपला जातो. अप्रतिम कॅचेस इन द मॅचेस पाहायला मिळत आहे. कोणाला काय शंका असेल तर रिव्ह्यू घेऊ शकतात असं. नाही, पण 15 सेकंदाच्या आत चला नवीन फलंदाज कोण जो पाहायचा आहे. बॅट्समन तनय. आता बघा तनय नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. एक मोठी दर्जेदार स्पर्धा आपण पालघर जिल्ह्यामध्ये पंचाळी गावाने महाकाय चषक पंचाळी 2023 बघायला मिळते. हो, नो बॉल होत आहे. फलंदाजाला फायदा उचलता आला नाही. मोठा फटका देखील फुरकामात बघायला मिळाला. धावसंख्या वाढते ती 2 ने आणि धावसंख्या होती ती 19. पुन्हा हर्षल. हा खूप सुंदर क्षेत्ररक्षण आकाशकडनं पाहायला मिळते. आशिष माफ करा, आशिषकडनं क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण आशिषकडनं बघायला मिळते. आजचा जो विचार केला खऱ्या अर्थाने उनबाडचा पवनपुत्र हनुमान म्हणून तो बोलण्याला मला हरकत नाही. काय फलंदाजी केला, अफुलातून गोलंदाजी. जे हनुमान नावाचा हनुमान तुम्हाला पाहायला मिळतोय तो आशिष नावाचा. हो, इथं बाकी यष्टी रक्षण खराब बघायला मिळतंय. जय हनुमानच नाव अजून देखील, पण क्लास इथे बाकी धावसंख्या 2 निवडत होती ती 22. यावर्षी ओव्हरऑल विजेता संघ आहे उनभाट. निश्चितच आम्ही मला तुम्हीच समालोचना फायनलच्या डेला रॉयल चषक पॅरल्स वेगळे बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 23 धावा. 8 चेंडू
13 धावा. 36 धावा विजयासाठी करायच्यात. 8 चेंडू 13 धावा. अतिशय मोठा सामना रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये जाते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 24. 7-12. बघा 7-12 म्हटलं ना, असंख्य बहिणी भावांचे नातं तुटलेत 7-12 मध्ये. रुठावा भांजा, रुठावा मामा असं बघायला मिळते. 7-12. 7 चेंडू 12 धावा. पुनश्च कोरे. आहा, काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि डावखुरा फलंदाज इकडे बाद होते. मोठा गडी तंबूत परत ज्या पद्धतीने इथे बाकी कदाचित सामन्याला कलाटे मिळू शकते. टर्निंग पॉईंट कुठे बघू शकतात तर हा हर्षेचा विकेट बघू शकतात. आता बाकी 6 चेंडू 12 धावा. अभी 6 गेंदे 12 रन बनाने हैं. विकेट कोणते किती गेले? विकेट किती गेले? लेफ्टी 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 5 गेले की उनके. चला 5 गडी बाद झाले ते म्हणजे उनबार संघाचे 5 बाद झालेत. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला प्रसाद 6 चेंडू 12 धावा. उनबार संघाचे 5 गडी बाद झालेत. पवनसुत नवली संघाचे 3 गडी बाद झालेत. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बघूया नंदन नावाचा एक अनुभवी फलंदाज वय वर्ष 16 असताना बाकी तो पवनसुत संघामध्ये खेळायला लागला. प्रदीर्घ ओव्हरांचा अनुभव असणारा, लेदर क्रिकेटचा टॅलेंट असणारा आणि अंडरआर्म मध्ये देखील अनुभव असणारा हा नंदन नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 12 धावा. काय मोठी रंगतदार बघायला मिळतो. दोन्ही आलेले आहेत. जय मात्रे, वसुली भाऊ. जय मात्रे आणि अनिकेत मात्रे. वसुली भाऊ मात्र ओळखला जात आहे. आज पंचायतीमध्ये विचारलं वसुली भाऊ कोण की जय मात्रे आणि अनिकेत मात्रे. एंट्री फी जमा, व्यवहार चोख पाडायचा. आणि पुन्हा आता शकाला पुढचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. आता 5 चेंडू आणि 12 धावाची आवश्यकता नंदनकडनं गरज आहे. किरण जाधव आपण कृपया मंचावरती या. निलेश फायटर संघाचे किरण जाधव प्लीज आपल्याला मंचावर या. तर निलेश प्लीज किरणजी हा आपला मान आहे, सन्मानित केलं जातं, आपल्याला बोलवलं जातं. या आपण व्यासपीठावरती निलेश फायटर संघाचे किरण जाधव. इथे बाकी विकेट जातोय. आता किती चेंडू किती धावा. 3 गेंदे 11 रन पे बिल्कुल जय हनुमान का डंका लगेगा क्या कल आने वाले शनिवार को हनुमान दिखाई देगा. येणाऱ्या काळात उद्याच्या दिवसात बघूया. आणि निश्चितच मी कौतुक करेन एकमेव बॅट्समन तो म्हणजे आशिष. काय क्लास दाखवलाय. आजच्या दिवसात 2 मॅन ऑफ द मॅच घेणारा आशिषचा तुम्ही फलंदाज बघितलाय. चला निलेश पाटील संघाचे किरण जाधव कृपया आपण मंचावरती या. किरण जाधव या, आपण बोलवलं जातं इथे मंचावरती. पुन्हा छापा पुढचा चेंडू. हा क्लास चौकार बघायला मिळतो. खडखडीत चौकार पाहायला मिळतो. आता बाकी 2 चेंडू आणि 7 धावा. 6 जरी काढले तरी सामना विजय होऊ शकतो. पवन सुतनवली कारण त्यांचे गडी बाद झाले ते 4 आणि यांचे गडी बाद आहेत ते 5. उनबाद संघाचे 5 गडी बाद आहेत. 2 चेंडू 7 धावा. नो चेंडू आणि चेंडू 5 धावा. आता बाकी हवा त्या फक्त 2 चेंडू आणि 2 चेंडू 2 धावा. विकेट आहेत 5 उनबाद संघाचे, 4 विकेट आहेत पवन सुतनवली संघाचे. बघा एक चूक माणसाला कुठे पोहोचू शकतो. नो बॉल टाकला आणि पूर्ण सामनाचे चित्रकरण बदललेत. पण अजून देखील काही सांगू शकत नाहीये का क्रिकेट असा कलाटणी देणारा खेळ कधी कुठे वळण घेते सांगू शकत नाहीये. आता बाकी 2 चेंडू आणि 2 धावा. यूसुफ जी देखिए कैसा का काम हो गया. एक गलती इंसान को कहां पे कहते हैं ना, एक मच्छर आदमी को बना देता है. इस तरफ से एक गलती आदमी को कर देता है. चला टाइम आउट टाइम आउट. चला
2 चेंडू 2 धावा. नंदन, मी सुरुवातीला म्हटलं की हा खेळाडू का दर्जा आहे, हा खेळाडू एक अनुभवी खेळाडू आहे. वय वर्ष 16 असताना खेळण्याची सुरुवात केलाय. आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय. 2 चेंडू 7 धावा असता 9 बॉल टाकला आणि पुरेपूर फायदा उचलता आलाय तो या संघाला. आणि अशा पद्धतीने नवली संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातला आम्हाला दुसरा संघ बघायला मिळतोय. सामनावीर कोण आहे? चला नंदन या सामनावीर. 5 चेंडू 13 धावा. नंदनजी या आपण. 5 चेंडू आणि 13 धावा. किरणजी या आपल्यातर्फे देऊ सन्मान.